मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। मुंबई विजयदुर्ग सागरी रोरो सेवा बंद। 25 दिवसातच सागरी रोरो सेवा बंद। सागरी रोरो सेवेच्या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड। पुढील 1 महिना रोरो सेवा बंद राहण्याची शक्यता। अंबरनाथ पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये फक्त दिखाऊपणा। प्रक्रिया सुरू नसताना सुद्धा बिलं काढली जात असल्याचा आरोप। नगराध्यक्षा तेजश्री करंजुलेंनी पाहणी करत बिलं थांबवायचा निर्णय घेतला। ठाणे जिल्ह्यातील येऊरच्या जंगलामध्ये शिकाऱ्यांचा वावर वाढला। गेल्या 5 महिन्यांमध्ये येऊरमध्ये 4 बिबट्यांची शिकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर। बिबट्यांना मारल्यानंतर शिकाऱ्यांनी त्यांची कातडी सोलून काढल्याचंही समोर। मुंबईतील नगरसेवकांना 800 कोटींचा निधी। 800 कोटींच्या विकास निधीला स्थायी समितीची मंजुरी, तर विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या निधीचा वाटा अद्याप गुलदस्त्यात। वेंगसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई क्रिकेट संघटनेच्या हाय परफॉर्मन्स शिबिराला सुरुवात। वेंगसरकरांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ। शिबिरासाठी पुरुष आणि महिला संघातील प्रत्येकी 25 सर्वोत्तम खेळाडूंची निवड। हिस्ट्री शूटर सज्जू मलिकने भरधाव गाडी चढून पोलीस कॉन्स्टेबलला जखमी केलं। पोलीस कॉन्स्टेबलला जखमी करून सज्जू मलिक फरार। पोलिसांकडून शोध सुरू। सज्जू मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी। मुंबईकरांना आवडणारे पाव, ब्रेड, टोस्ट आणि खारी यांच्या किमती वाढण्याची शक्यता। गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबईतील 30% बेकऱ्या बंद, तर अनेक बेकऱ्या बंद होण्याच्या मार्गावर। विद्याविहार एसयूव्ही अपघात प्रकरण। मुंबई उच्च न्यायालयामध्ये अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना मंजूर झालेला जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका। पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव टाकल्याचा याचिकेमध्ये आरोप। वडिलांना अपघाताची माहिती असल्याचा दावाही पत्नीनं केला। आपला दवाखाना योजनेमध्ये औषध आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप। नगरसेवक सचिन पडवळांनी पालिकेकडे विशेष समिती नेमण्याची मागणी केली। या समस्यांबाबतचा ठराव आगामी महासभेत मंजुरीसाठी येणार। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधल्या जेऊरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस, केळी पिकांचं मोठं नुकसान। प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी। नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल। पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या करमोळीमधील ग्रामदैवत काळभैरवनाथाची यात्रा उत्साहात साजरी। पारंपरिक वाद्याच्या तालावर गावातून पालखी प्रदक्षिणा मिरवणूक काढली। यावेळेला विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। आखाती देशातील युद्धाच्या झळा। पुण्यातील पोल्ट्री व्यवसायाला बसायला सुरुवात। निर्यात घटल्यानं अंड्यांचे दर घसरले। अंडा उत्पादक व्यावसायिक हे यामुळे अडचणीत सापडले। पुण्याच्या भोरमधील हातनोशी गावामध्ये श्री जननी देवीच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचं आयोजन। कुस्ती स्पर्धेमध्ये 200हून अधिक मल्लांचा सहभाग। महिला पैलवानांचा माजी आमदार संग्राम थोपटेंच्या हस्ते सन्मान। पुण्यामध्ये सशुल्क पार्किंग निविदांना अखेर प्रतिसाद मिळाला। पुण्यातील 4 मार्गांसाठी 8 निविदा आल्या। लवकरच या निविदांवर अंतिम निर्णय होणार। राज्यातील खासगी बालवाड्यांसाठीची नियमावली लाल फितीमध्ये अडकली। राज्य सरकारकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा। खासगी बालवाड्या पूर्व प्राथमिक वर्ग अजूनही अनियंत्रितच असल्याचं चित्र। राज्य सरकारच्या 1 जिल्हा 1 नोंदणी धोरणामुळे पुण्याच्या भोरमधील दस्त नोंदणी आणि महसुलामध्ये 30%ची घट। 70 कोटींच्या उद्दिष्टांपैकी केवळ 50 कोटींचा महसूल जमा। खरेदी, खत आणि इतर तालुक्यामध्ये नोंदवली जात असल्यामुळे स्थानिक उत्पन्नाला फटका। पुण्याच्या भोरमधील पसुरे गावात भजन स्पर्धांचं आयोजन। 14 भजनी मंडळांचा स्पर्धेमध्ये सहभाग। विविध मंत्रमुग्ध करणारी भजनं मंडळांनी सादर केली। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊया। धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी भाजपची मोठी संकल्पना। आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या पुढाकारातून भाजपच्या वतीने 108 उद्योजक संकल्पना राबवण्यात येणार। कोल्हापुरात यावर्षी हापूस आंब्याची आवक कमी, मात्र एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा कोल्हापूरकरांना चाखायला मिळणार। युद्धजन्य परिस्थितीमुळे विदेशात जाणारी आंबा निर्यात थांबली। धाराशिवच्या लोहारा तालुक्यामध्ये एकनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन। राज्यभरातून 150 बैलजोडींचा शर्यतीमध्ये सहभाग। लोहारा तालुक्यामधल्या भातकळी इथल्या आनंद पाटील यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला। वाशिम शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पीएसआय सुनील गिरी यांच्यावर निलंबनाची कारवाई। त्यांच्या विरोधातील गंभीर तक्रारींची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांची कारवाई। नंदुरबारमध्ये एसआयआरच्या माध्यमातून मॅपिंग केली जात असून जिल्ह्यामध्ये अजून 3,20,000 मतदार मॅपिंग शिल्लक। प्रशासनावर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता। राशीव उमरगा इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अस्वच्छता। आमदार प्रवीण स्वामी यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना खडसावलं। रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणारी परिस्थिती पाहून आमदार स्वामी संतापले। बातमी